आज संपन्न झालेला आहे आणि या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले स्थानिक लोकप्रिय असे आमदार सन्माननीय नितेश जी राणे, जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग सन्माननीय श्री प्रभाकर सावंगी, महिला अध्यक्षा सौ श्वेता कोलकाकर, श्री केळुस्कर, महिला तालुका अध्यक्षा सौ सजना आळवे, महिला तालुका अध्यक्षा, उपस्थित असलेले सर्व मान्यवर पत्रकार मित्र, उपस्थित बंधूंनो, भगिनींनो, मातांनो आणि तरुण मित्र, देवगडला आल्यानंतर देवगडमध्ये सध्या यासाठी मी इथे आलो होतो। आल्यानंतर माझ्या वरिष्ठांची सगळ्यांची भाषण झाली, जिल्हाध्यक्ष झाली, नितेश राणे या ठिकाणी बोलले आणि त्यांचं बोलल्यानंतर मला वाटलं माझं काम काय राहिलं नाहीये। मला जे बोलायचं होतं ते सगळं बोलून टाकलं। एवढंच काय नितेश राणे म्हणाला की सिंधुदुर्गला मी माझं कुटुंब समजतो आणि कुटुंबाच्या माणसाला भेटत असताना राजकारण येत नाही, प्रेमाने असते आणि जे काय बोलेल ते अधिकारवाणीने बोलेल। हा अधिकार मी मागच्या 34 वर्षात मिळवले। 34 वर्ष त्यावेळेस देवगडचा माणूस कुठे आला, देवगड असो, वैभववाडी असो, कणकवली असो, पुढे गेले ते अमुक करा, कधी कोण नाही नाही म्हणा, नाही नाही म्हणा। आणि त्याप्रमाणे आज येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या वेळेला पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाचा खासदार या भागातून निवडून जावा आणि तो जाण्याने देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदींनी पहिल्या 2 निवडणुका जिंकल्या। गेल्या 10 वर्षात त्यांनी देशामध्ये विकासाचं परिवर्तन केलं, देश अर्थव्यवस्थेमध्ये जगाच्या 11व्या नंबरच्या क्रमांकावर आणला। हमी दिली की 2030 साली आपला भारत हा 3ऱ्या क्रमांकावर येईल। अमेरिका, चायना आणि भारत 3ऱ्या क्रमांकावर एवढी आर्थिक प्रगती भारताने केलेली असेल। असे कर्तृत्ववान पंतप्रधान यांनी एक घोषणा दिली। एक घोषणा दिली, निवडणूक सुरू होता, अब की बार 400 पार, आपल्याला 400 खासदार या देशातून निवडून द्यायचे आहेत। त्यात भाजपचे 370 अधिक एनडीए असे 400। मग देवगडकर ठरवा त्या 400 मध्ये तुमचा हक्काचा खासदार हवा ना, मग ते पाठवायचं असेल कुठं मताधिकारी एक मत तरी विरोधकांना का द्यावं? ते 10 वर्ष खासदार आहे, काय केलं सांगावं, आम्ही काय केलं सांगा। मात्र मी आतापर्यंत मी केलेली कामं काही सांगितली नाही, पण आज सांगायचा विचार करतोय। बाकीचे मुद्दे मांडले, मोदी साहेबांनी केलेली कामं, गेल्या 34 वर्षात सिंधुदुर्गाचं नाव, आर्थिक परिस्थिती, शिक्षण, वैद्यकीय सेवा या स्थानिक पायाभूत सुविधा सर्वात बाबतीत हा जिल्हा प्रगतीकडे जातोय। याबद्दल कोणी केलं? विरोधकांनी सांगावं, मत का द्यावं? काय पाण्याची व्यवस्था कुठे केली? जिल्ह्यातल्या कुठे गावात, तालुक्यात, जिल्ह्यात विजेचा पुरवठा चांगला व्हावा यासाठी प्रयत्न कधी केला नाही। शिक्षणाबद्दल दर्जेदार शिक्षण जिल्ह्यात मिळावं, 10वी
जास्त मुलं यावी, त्यांना उत्तेजन आणि चांगल्या प्रकारे अभ्यास त्यांच्या शाळेतून दिला जावा यासाठी कधी प्रयत्न ना पायाभूत ना शैक्षणिक ना आरोग्य बाळगंधारेचं सांगावं. एक तरी धरण 2.5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, 2.5 वर्ष. या 2.5 वर्षात एक तरी मोठं धरण, एक तरी मध्यम धरण, एक तरी पाटबंधारे दिला का या माणसाने, या खासदाराने? हा कसा खासदार आहे? केंद्राचा फंड मिळतो खासदार म्हणून, तोही पूर्ण खर्च करू शकला नाही. 57% फंड शिल्लक. ही माझी बातमी नाही, दिल्लीवरून सरकारला दिली माहिती आणि पेपरमध्ये छापून आली. 57% का तो फंड परत गेला नाही का? हा माणूस कधी खासदार कोणाबद्दल चांगलं बोलताना ऐकलंय का मला सांगावं? नारायण राणे सोडा, नितेश राणे, निलेश राणे सोडा, हे सोडून कोणाला त्या मुलगा चांगला आहे, कर्तृत्ववान आहे, लोकांची सेवाही करतो, लोकांसाठी धावून जातो, कौतुक सरकार कधी पाहिलं? कोणाची घर तोडा, कधी एअरपोर्टला विरोध करा, रिफायनरीला विरोध करा, सगळ्यांना विरोध एकमेव काम सुरू. मला विचारायचं, तुम्ही सगळ्यांना उद्योग धंद्याला विरोध करता, इथल्या मुलांनी का शिकावं? शाळेत कॉलेजला का जावं? तेवढ्या नोकऱ्यात मिळणार नसतील तर का शिकावं? आणि नोकऱ्या देण्या कोणाचं काम आहे? आमदार, खासदार, मंत्री कशाला असतात? लोकांच्या समस्या सोडवायची, लोकांचं जीवन सुधारलं जावं, आनंदात लोक जगावं, संसार करावा, हे काम आहे ना? काय केलंय या खासदारांनी? काय 2.5 वर्षात उद्धव ठाकरेंनी दिले या कोकणाला? बाजून सगळी करणं, भोसरी, ताळंबा, किल्लारी, सगळी मोठी धरणं, मध्यम धरणं मी सुरू केली. मी महसूल मंत्री आणि मुख्यमंत्री आहे. एक सांगा, धरण मंगळवारी घेतलं करायला, विरोध करायला आम्हाला धरण नको, तिथे आमच्या गावात ती जमीन द्यायची नाही, पूर यायचा, घर वाहून जायचं, जीविताला धोका होता, ती गावाला सीट करायला काही पडायचं नाही. हा विरोध करा. बांधवांनो, या जिल्ह्यामध्ये विकास कामं आली, त्याला विरोध करायचं काम केला. आणि विरोध कशासाठी? स्वतःला पैशासाठी. एवढे पैसे द्या तर काम सुरू करा. विमानतळ बोले चांगले टुरिझम पर्यटन जिल्हा आहे, पर्यटक घ्यायचे असतील परदेशाचे तर विमानतळ पाहिजे. म्हणून विमानतळासाठी ती जागा एकदम पडेल जागा मी बेंगुरला पुराच्या जवळ समुद्र किनारी निवडली. कापाळा होती, जवळ पण येत नाही, आणि तिथे ऍडमिशन करायला सुरुवात झाली. हा झेंडा घेऊन तिथे नवीन जायचे नाही. 15 कार्यकर्ते, 15. आता खळा कार्यकर्ता त्याच्यात 7, 8, 9, 10 पण पहिल्या मला बातमी असते तेव्हा आमची कुटुंब हॉलवरला कार्यकर्त्यांची सभा बघत आणि बैठकीला 7, 8 एका ठिकाणी 11. आणि मग ग्रामीण शिरा प्रसिद्ध असेल ते पहिल्या पाडा पेपर खपला पाहिजे लोक ग्रामीण ह्या पेपर खपायसाठी असं वेगळं काम करून तुम्हाला विमानतळाचं सांगत होतो. सातत्याने विरोध झाला पण मी तरी जागा ऍडमिशन केली, विमानतळ बनवला. मी ओळखीने विमानतळ चालवणाऱ्या कंपनीला आणला आणि विमानतळ बांधून झाला आणि उद्घाटनच्या वेळेला
की आमच्या बिळावर नागोबा तसे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री उद्घाटनला अरे मला तो लेट झाला, माझं विमान थोडं लेट झालं. मी आलो आणि ते पथकाचं उद्घाटन करताना मी आलो. उद्घाटन झालं, स्टेजवर जातो तर माहीत कोणाचं तुमच्या खासदाराचं नाव येत नाही ना, केंद्राचं आता बाई जसं यांनी हा एअरपोर्ट आणला, पैसे आणले, चालवणारा माणूस आणला आणि विमानतळ सुरू केलं. बांधकाम विमानतळ मी आणला. मी दिल्लीला गेलो, मंत्र्यांना भेटलो, तसं हायवे साठी भेटलो, जाऊ मुख्यमंत्र्यांना घेऊन जाऊ चौकशी या खासदार विचार कॉन्ट्रॅक्ट संस्थाची हा हायवे आम्ही केला आणि त्याचं ते पत्नीच्या नावावर मुलाच्या नावावर टोल नाका पाहिजे. जिल्ह्यात माणसं नाही, जिल्ह्यात मुलं नाही, व्यवसाय करणारे, जिल्ह्यात बेकारी नाही. तिथे पण स्वतः एंड्रॉल आला त्याला विरोध, रिफायनरी आला त्याला विरोध, सी वर्ल्ड काय पर्यावरणाचा विरोध. सी वर्ल्ड मालवणला आम्ही सांगतो टुरिझम, मी सी वर्ल्ड अमेरिकेत पाहिलं होतं. तर तसं आम्ही मासे समुद्रात उठून पाहत नाही. एक मासे बाहेर काचेतून जर पाहायला लोकांना मिळायला आनंद वाटतो आणि पर्यटकांना ते आवडतं. सिंगापूर अनेक देशात जातात लोक. एवढा आनंद. मी मंत्री होतो, 100 कोटी जमीन ऍक्विशन करायला दिले, कलेक्टरकडे जमा केले आणि सुरू झालं ऍक्विशन. बांधवांनो युपीचे माणसांनी किती जागा घेतल्या, पण आपल्या जिल्ह्यात सी वर्ल्ड जिल्ह्याच्या विकासासाठी, जिल्ह्याच्या तरुण बेकारांसाठी, रोजगारासाठी सी वर्ल्ड निर्माण होतो. त्याला विरोध याच लोकांनी केला, याच खासदारांनी केला. विकासाच्या मुळावर येणार या जिल्ह्यातील तरुणीच्या नोकरीवर गदा आणणारा हा खासदार आहे. हे विकृत माणूस आहे, विकृत. त्याला विकास करतो. गेली 34 वर्ष बघा मी प्रत्येक गोष्टीला सगळं आशिया गाव एक उदाहरण म्हणून सांगतो. किती सांगतो आशिया गाव कणकवली एसटीच्या मागे लागू नाही. एसटी स्थानक पायवाट तुम्ही पलीकडे गेलं आशिया गाव. पण आशिया गावात मी आमदार होईपर्यंत रस्ता नव्हता, लाईट नव्हती, पाण्याचं काही सोर्स नव्हतं. किती होत गाव समाजवाद्यांचा, दंडवती साहेबांचा. एक दिवशी पूजा होती, एक माझ्या ओळखीचा मित्र होता. तो बोलला साहेब माझ्या पूजेला या ना घरी. आणि गेलो, मुद्दाम गेलो, चालत गेलो, कणकवली चालत गेलो. कोरगाव करताचं नाव, कणकवलीत नारळाचं दुकान आठवलं. गेलो, बसलो. नंतर मला दादा आमची देवळा पूजा येता का? जाऊ ना देवाला नमस्कार आलोच आहे. पाहिलं तर देवळा बसलं, वडीलधारी माणसं बसली होती, चांगले तोंडा घालून चांगले. देवाला नमस्कार केला, बाहेर आलो. त्यांना पण बोलले नमस्कार, नमस्कार. इथे कोण नमस्कार करायला मागत नाही. कोणी हात जोडला नाही, जोडला आमदार असेल तेव्हा बसू काय सर? एकाने मान आलं, बोललं बसतो. गाव किती छान आहे तुमचा, गाव किती छान, कणकवलीला लागून गाव आहे. इथे आता मी संध्याकाळी 8 वाजता आलो, इथे लाईट नाही, बरं वाटलं मला. रस्ता नाही, अति आनंदाला लागलो. काय समाजातली गाव, लाईट नाही, रस्ता नाही, तो येऊ शकत नाही. लाईट नाही, चोर कसा येणार, दिसणार नाही. रस्ता नाही, तरी गाडी कशी चोराची येणार. छान हा तुमचं गाव, छान आहे. शाळा, आरोग्य वगैरे. आजारी माणूस पडला तर रिक्षा येत नसेल, उचलून येत तसा
कोण बोलायला असं मोठे सांगायचे तुला नमस्कार काय असेल तर सांगा नमस्कार तुला तिसऱ्या दिवशी निरोप आला आम्हाला भेटायचं भेटले या नाही सर आम्हाला रस्ताही पाहिजे रस्ताही पाहिजे लाईट यावी पाणी यावी आरोग्य केंद्र यावं हे सगळं देऊ नाही येते मी आमदार पण तुमचं सरकार नाही द्यायला तयार आहे मी रस्त्यासाठी रोजगार हमी तू रस्ता सुचव रोजगार हमी कॉन्ट्रॅक्टर लगेच आठवड्यात 150 कामगार आणले आणि त्या गावात ठेवले रस्ता सुरू करायचे 150 काम आणि सुरू करायला गेला गावातल्या सरपंचाला बोलले या नारळ सुरू उद्घाटन करा मला वेळ सरपंच बोलतो आमचा हर्षण रस्तो नको इथून नको तुम्ही फळसेवाडी गावातून घ्या रोड फिरून आणा आणि करा परत 10 किलोमीटर मागे जसं रोड फिरून आणायचं खर्च वाढला मग मी गेलो तिथं शाळा होती एक तिथे थांबलो मी बाबा कोणाची जमीन आहे रस्त्याची बोलवा करा काही गाव माझी जमीन आहे सांग बाबा गावासाठी रस्ता इकडून नाही इकडून काय परत विचार करायला गावासाठी पाहिजे तुला पण उपयोग आहे शाळेत मुळे येतात आजारी माणूस पडतात रिक्षा काहीतरी यायला पाहिजे आमची जागा घ्यायची ठीक आहे माझ्यावर काही कार्यकर्ते मुंबईचे होते मला जरा बाजूला गेलं समजावं शाळेच्या मागे गेलं 5 मिनिटांनी ते परत आले ज्याची जमीन होती ही जमीन द्या ही जमीन द्या तू बिघडून कर असे की रस्ते केले देवबागला पण पूर यायचं समुद्र किनारी गाव आहे 3 बाजूला पाणी आहे पूर आला अमावस्या आली का लोक घालून नसतं काही होईल परत आमदार झालं लोकांनी सांगितलं एक स्पेशल केस म्हणून रस्ता पास करून घेतला समुद्राच्या बाजूने आणि बंदा स्पेशल आमदारच होतो मंत्री रस्ता करायला घेतला तेव्हा पण एक मामा मंत्र्याला जो रिटायर झाले होते गावी आले आणि त्यांचा जो रस्ता होत होता बाजूला घर आणि घर आणि रस्त्याच्या मध्ये भेंडीचं झाड समुद्र किनारी असतं ना झाड भेंडीचं ते झाड त्यांनी सांगितलं माझ्या भेंडीला साधा हात मारायचा नाही मला रस्ता नको लोकांना पूर मला माहित नाही की या झाडासाठी हायकोर्टात गेलोय मी गेलो त्यांना विचार नाही द्यायचं जपून ठेवा ठीक आहे मी गेलो रस्ता रस्ता 4 कार्यकर्ता जरा मामा बोलवून सांगा आला इकडे गेली मुलं आणली मामा कसं वयस्कर होतं 80 नाही मला जागा द्या ना भेंडीचं झाड आहे दुसरं माणूस देतो आंब्याचं लागतो नाही हायकोर्टात एवढा खर्च केला गेलो मी खर्च देऊ कधी हो किती त्यांनी सांगितलं एक भेंडीच्या झाडाला 17,000 दिले जगली हे झाडाला उपयोग येत काय कार्यकर्त्याला देऊ शकतो आणि याला घरी सोडून पण येईल तेव्हा तो आपला रस्ता आला तुम्ही शेवटच्या टोकापर्यंत जाऊ शकता पूर आला तर गाड्याने बाहेर पण जाऊ शकतो असे विकास केला रस्ते पाणी वीज शाळा कॉलेज काही शिल्लक ठेवलं नाही सांगा मला इंजिनिअरिंग शिक्षण आपल्याकडे मिळतो मेडिकल शिक्षण इथे मिळतं काय मिळत नाही कणकवलीचं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे 650 बेड आहे 640 कॉलेजमध्ये मेडिकल मध्ये आज 450 पुढे डॉक्टर म्हणतात यावर्षी 150 येणार म्हणजे 700 होणार इंजिनियर कॉलेजमध्ये 1600 मुलं शिकतात 1600 कंपनी महिला भवन महिलांसाठी बचत गटासाठी मार्गदर्शनासाठी ते बनवलंय आता तिथे क्लस्टर येतो फूड प्रोसेसिंग क्लस्टर
इथे आंब्याला, काजूला, करवंद, जांभळ, आवळा, जाम या सगळ्यांपासून बाय प्रोडक्ट अन्य उत्पादन फळ प्रक्रिया उत्पादन करावी म्हणून तो क्लस्टर मंजूर झाला 38 कोटीचा अर्थ. इथे इंडस्ट्री यावी, उद्योगधंदे यावे. ओरसला 2 का 2.5 महिन्याच्या अगोदर टेक्निकल सेंटर प्रशिक्षण सेंटर काम सुरू झालं 200 कोटी. कसं प्रशिक्षण? इंजिनिअरिंग. कुठल्याही इंजिनिअरिंग कंपनी आली तर तिथे मेकॅनिक असो कुठल्याही स्वरूपाचं इंजिनिअरिंगचं काम असेल त्याचं प्रशिक्षण ट्रेनिंग सेंटरमध्ये देणं आवश्यक. फूड प्रोसेसिंगला काय लागतं, कोणती मशीन कशी चालवायची, चायनाची मशीन कशी चालवायची, जर्मनी जपानची मशीन कशी चाल, सगळं प्रशिक्षण नाही. प्रशिक्षण घेऊन करणार काय हा फक्त तुमचा असेल पत्रकार जोडा मारलाय 1200 एकर चालू लागला. त्या 1200 एकरवर हॉस्पिटल रुग्णालयात या मशीन असतील ना एमआरआय एक्सरे वगैरे ज्या सगळ्या मशीन आहेत त्या बनवणारे कारखाने 500 आणि प्रत्येक 500 लाखोनी रुपये केलं का खासदाराने असं काय प्रयत्न 5 माणसाला काम मिळेल नोकरी मिळेल केलं एकाने तरी. उद्धव ठाकरे केला मुख्यमंत्री होता. मी हा सगळा लोक जागा बघून गेले. मेडिकल इक्विपमेंट बनवणारे लोक पाहून गेले. जागा आवडली. विमान तळापासून मोफापासून 40 मिनिटावर आहे. वेगूर रेषा पोर्ट आहे त्या पोर्ट पासून ती जागा 1 तासावर आहे. हायवे पासून अर्धा तास आहे. ट्रेन उडाळ पासून ती परत 30-40 मिनिटं ती मध्येच आहे. आणि जिल्ह्यातल्या मुलींना इतके प्रोत्साहन मिळाला म्हणून माझे प्रयत्न म्हणून कृषी चालू केला. वेगवेगळे व्यवसाय आज किती मदत केली एवढी हा मंत्री झाला. काय यादी आहे हो, यादी आहे की या ठिकाणी जे कामं केली त्याची यादी आहे. तेवढा वेळ पण नाहीये. पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगावं असं वाटतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम टेक्नॉलॉजी सेंटर ओरस 200 कोटी. रिजनल ऑफिस शोरूम कंपाऊंड आधी शोरूम पुरा एसी एसटी हब ऑफिस ओरस. लेमन ग्रास पासून ऑइल बनवणे प्रकल्प सांगवे एक तरुण मुलीने चालू केला. आपल्या सावंत ज्यामध्ये गवती चहा आपण टाकतो सर्दी झाली काय म्हणजे काय म्हणतो गवती चहा त्या गवती चहापासून ऑइल बनवायचं आणि ते ऑइल परदेशी पाठवायचं औषधं बनवायला. कसं किलो असेल मला सांगा. एक गवती चहा आपण तुम्ही तर लावतो अशी शेतात लावत नाही. फार शेती नाही आपल्याकडे. आपल्याला बस होते चहा पुरती. पण हे ऑइल 7,000 रुपये किलो 7,000 अशी अनेक प्रोडक्टला माहिती आहे. पण यापासून आधी संस्था वेगवेगळे 30 कोटी रुपयाचं प्रत्येकी 2 शिल्पी क्लस्टर काय सांगितलं ना 30 कोटीचं उसळगावला होतं. दुसरं आमच्या मानगावला पण झालं. अगरबत्ती उद्योग 70 मशीन दिल्या गेल्या. कुंभारकाम मशीन 70 मशीन हाताने करायचे त्याच्या मशीनी कुंभार काम करायला. मनकाशी ते बॉक्स लावायचे त्याच्यामध्ये मग संकलन होतं. असे किती 330 बॉक्स केले. लेदर व फुटवेअर 55 कोटी दिले. पीएमजीपी 358 युनिट सुरू केले. यासाठी 10 कोटी सबसिडी 3,200 रोजगार ही कामं या मंत्री असताना केली. आणि मगाशी मी तुम्हाला रस्ते पाणी शाळा शिक्षण
मी प्रामाणिक कार्याने मत मागतोय, नुसतं रिकाम पेपरा दुसरं का करणं. हे खासदार मोदी कोणी करत, उद्धव ठाकरे 5 खासदाराचे. आमचे आता मोदी साहेब पंतप्रधान किती खासदाराचे? 330, 303, 103. 5 खासदार लाल मैदानाला गेला तेव्हा मी फुगलो. लाल मैदान म्हणजे दिल्ली लावून काय म्हणाला, मोदी खूप आहे, त्याला आपण तडीपार करूया निवडून. वा, काय कौरस्थान, कुवत काय, ताकद काय, क्षमता काय, कोण विचारतोय. 40 आमदार डोळा समोर गेले, काय करू शकतो शिवसेनेत? काय आहे? काय नाही, दम नाही कोणा. आम्ही शिवसेनेत थोडंसं हिंमत होती वापरायला म्हणून काय बोलतात काय आता बसलाय रीतीवर काम पाहिजे सगळ्याला हुतात्मा. फिरायला होत नाही तो बोलतो कसं तिकडे बोलणारा तडीपार. आम्ही काय करणार, आम्ही या वेळेला 5 चे 0 व्हावे. 5 खासदार आहेत, त्याचा एक हा एक आहे. 5 चे 0 खासदार या उद्योगातलेच व्हावे. 16 आमदार आहेत, 40 गेले. या निवडणुकीनंतर अजून 10 जाणार आहेत. रात्री 7 आमदार आणि 0 खासदार हे निवडणुकीनंतर आवडत गेला का. बाळासाहेबांनी 48 वर्षात महाराष्ट्रात देशात शिवसेना विचार मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी त्याने हिंदुत्व मुख्य आणि मुख्यमंत्री झाला. हिंदुत्वाची तडजोड केली आणि राष्ट्रवादी बरोबर गेला, काँग्रेस बरोबर गेला आणि मुख्यमंत्री झाला. अच्छा, सत्तेच कोरोनाला मोदी साहेबांनी गरीब लोकांना, कोरोनामध्ये छोट्या धंदेवाल्यांना, उद्योग धंदेवाल्यांना कारखाने बंद पडले, बेकार झाला. अशा लोकांना अन्न धान्य घरात नव्हतं, उपासमार होत होती. मोदी साहेबांनी 80 कोटी लोकांना धान्य देत आहे, आजही देत आहे 80 कोटी. आणि यांनी कोरोनासाठी औषध दिल्लीवर नाही, त्यात 15% कमिशन खाल्लं. 15% हेडलाईन का दुसरं लिहून ठेवलं. उद्धव ठाकरे भ्रष्टाचारी आहे, ते जरा तो आणि त्याचा काय धंदा पण नाही होणार. मी 39 वर्ष होतो, 39 एक तरी व्यवसाय सामना सोडला तर काय. आणि सामना लॉस, तो पण संपादक आहे ना, त्याची वाक्य म्हणून हाताने घेत नाही. काय विकतो तोडा त्याला तडीपार करू असं करतो. अरे ताकद काय का. हा 1 नंबर भ्रष्टाचारी आतमध्ये होता, जेलमध्ये आता संपादक जेलमध्ये होता. 1 नंबरचा भ्रष्टाचारी अफरातफर करणारा व्यक्ती म्हणजे कोण, सामनाचा संपादक. हे ना आता जिल्ह्यातली एक काहीतरी बोल आमच्याकडे जसं मातृश्री ना वन साईड ईद होत, अहो पैसा आतमध्ये येतो, मातृश्री बाहेर जात नाही. आमच्याकडे उलट आहे, इकडे बाकड्या मनाने माणूस येऊ शकतो, पण आमच्या मधील म्हणून बाहेर जाऊ शकतो. अहो वाक्य कळलं नाही वाटतं, काळा कमी पडले आता येतात ते केला संतो उपयोग ठेवणार नाही. तुम्ही सर्वांनी आम्ही दिली, आमदारांनी दिली, जिल्हाध्यक्षांनी दिली आणि त्या गुप्ते साहेबांनी दिली. का आम्ही मतदान याची गरज नाही. कोण मुला 70%, कोण मुलांची निवड पाहिजे. लागत घरी येतो, लागत कसं जावं, तुमच्याशी बोलावं, भेटावं. आपली पण घर माझा आहे, अजून थोडी मेहनत करा. एक मात्र जाऊ नये. आपल्या आग्रही सगळ्यांचं मी स्वागत करतो. आता आमच्या भारतीय जनता पक्षात आला, तुमचं स्वागत आहे.
बघा इथे कसं वातावरण आहे. तुम्हाला आनंद वाटेल समाजसेवा करता आलोकित करता आला नांदा स्वच्छपणे म्हणेल आमच्याबरोबर सगळं काय मिळेल. आणि म्हणून आपण सर्वांना माझी विनंती आहे, तुमचा सीझन आहे, आंबे काढायचे, भरायचे, पटवायचे आणि त्यामध्ये मी आला तुमच्या जीवनातील व्यवसायातील अमूल्य वेळ मी घेतला. माफ करा, अमूल्य वेळ मी ते संत बाबा 4 वाजता निघतात वाजता ते आता हे काम करतात, आंबे भरत असतील, आंबे असतील, एकदम लेपडे फार वेगाने आंबे काढतात, ते जास्त आहे. तरी पण बोललो नाही आपण जाऊया. आलो मध्ये नर्सरी काय नाव मी आपलं जे रस्ते दिसतील चला थोडं जाऊया. आंबा इतका खातो झाड तरी खाऊया पाय लागेल आणि मग इतका मला भेटून अतिशय आनंद झाला. आपली माणसं भेटतात. दिल्लीला असतो 4 दिवस, अजून कुठल्या राज्यात जातो 1-2 दिवस, कधी मुंबई कधी कोकण, कारण भीती कमी होतात. आणि त्यामुळे तुम्ही एवढंच माझी विनंती आहे, नितेश हे अवकार आहे. नितेश ज्या प्रकारे काम करतो आणि ज्यांनी विधानसभेमध्ये जे त्यांनी नाव कमवलं, अभ्यासू आमदार, कार्य तत्पर आमदार, लोकसेवाने लोकांना गरजेला धावून जाणारा आमदार म्हणून ख्याती मिळवून वडील म्हणून अशा मुलाचं मला सांगता अभिमान वाटतो. आता मुलाने बापाला गॅरंटी दिल्यावर अजून कोणाची गॅरंटी? मुलगे यांच्या गॅरंटी देतात. इथे तर तुमच्या आमदारांनी गॅरंटी दिली, जिल्हा अध्यक्षाने दिली, सूत्रसंचालन करणारे प्रत्येक वाक्याला सांगतात. असो जास्त तुम्हाला या ठिकाणी बोलत राहिलं तुम्ही ऐकत राहा. कामं राहतील त्यात ते मला नाही आणायचं आहे. मला नितेश साहेब मत मागायला परत येऊ नका. नितेश फक्त एवढी अनुमती दे, मत नाही मासे खायला तरी येऊ शकतो. मासे खायला, चहा व्यवस्थित वाटली, कॉफी व्यवस्थित येऊ शकतो. सगळ्या ओळखीचे आहेत, त्याला तर यायची परवानगी असेल असं समजतो. आणि मला ज्या वेळेला मला अपेक्षित मत द्या 91,000 काहीतरी मत आहे बरोबर, 91 पैकी 90च्या घरातली मत द्या ही समाधानी. असो तुम्ही मला माहिती मी सांगायला नको किती मत द्या. सगळे कष्ट घेणार, मेहनत घेणार आणि तुम्हाला एक 34 वर्ष सेवाभाव केली. जनतेची सेवा, जनतेचे प्रश्न, सामाजिक शैक्षणिक आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार या सर्व बाबतीमध्ये काम करणाऱ्या एक सेवकाला भरघोस मताने पार्टीने जर मला उमेदवारी दिली तर मतदान करावं अशी अपेक्षा करतो. तुम्हाला सर्वांना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्याची ऊर्जेश्वराला प्रार्थना करतो आणि आपली